काय सांगा? रोहित पवारांच्याच पक्षाला किती जागा मिळतील त्यांनी त्याची काळजी करावी. आमची काळजी कुणी करण्याची आवश्यकता नाही. महायुतीमध्ये कशा जागा मिळवायत, पक्षाचं स्थान किती आहे हे निश्चितपणे आम्हाला माहिती आहे. आगामी येणाऱ्या निवडणुकीला आपल्याला ते पाहायला मिळेल. मराठा आरक्षणावर शरद पवार साहेबांनी एक असं स्टेटमेंट दिलेलं आहे की जरांगे आणि भुजबळांना एकत्र बसून त्यावरती निर्णय घ्यावा. काय वाटतं? पवारसाहेब तर देशाचे वरिष्ठ नेते आहेत. राज्यातील मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जी काय आज सामाजिक गरीब निर्माण झाल्याचं एक चित्र पाहायला मिळतं आहे. अशा वेळेला सर्वांनी सामंजस्याने या विषयावरती एकमत करावं असं आमचं स्वच्छ म्हणणं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुरुवातीपासूनची भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण मिळत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता त्या ठिकाणी आरक्षण दिलं गेलं पाहिजे. हे आरक्षण महायुतीच्या सरकारने 10% दिलेलं आहे. त्याच्याबद्दल याचिका जरी दाखल जरी असली तरी या संदर्भामध्ये सुद्धा 10% आरक्षणाच्या अनुषंगाने ज्या वेळेला मधल्या कालावधीमध्ये सर्वपक्षीय बैठक झाली त्याला सरकारकडनं असं सांगण्यात आलं की या आरक्षणाचा लाभ मराठा समाजातील वेगवेगळ्या घटकांना वेगवेगळ्या कारणांच्यासाठी त्या ठिकाणी मिळतो आहे. पण तरीसुद्धा महाराष्ट्रातलं अस्वस्थतेचं वातावरण हे शांत झालं पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. प्रामुख्याने ते उमेदवार देणार आहेत आणि पुढची उपोषणाची वेळ आली तर मी पुन्हा एवढ्यात उपोषण घेऊ शकतो असं त्यांनी जाहीर केलं. मला स्वतःला एवढंच म्हणायचं की आरक्षणाच्या संदर्भामध्ये सामंजस्याच्या भूमिकेतूनच सर्वांनी भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे. निवडणूक राजकारण हा एक वेगळा विषय आहे आणि मराठा समाजाचं आरक्षण हा अत्यंत महत्त्वाचा तितकाच गांभीर्यपूर्वक विषय आहे. त्यामुळे विषयाचं गल्लत न करता याच्यातून सकल मराठा समाजाला न्याय कसा मिळेल, ओबीसींच्यावरती अन्याय कसा होणार नाही याची खबरदारी सर्वांनी घेणं आवश्यक ठरू शकतं. असा कुठेही कुणी आक्षेप घेतलेला नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजितदादांनी या बाबतीमध्ये काल ट्विट करून महाराष्ट्रातल्या जनतेच्या पुढे सत्य काय त्या ठिकाणी आणलेलं आहे. अशा पैच्या अफवावरती विश्वास न ठेवता माझी लाडकी बहिणी योजना राबवण्याच्या दृष्टिकोनातून महायुतीचं सरकार पूर्णपणाने सज्ज झालेलं आहे. मला या घटनेची पूर्ण माहिती नाही. मी दुपारी शिपिंगच्या जो बोलण्याचा प्रयत्न केला परंतु माझं बोलणं होऊ शकलं नाही. त्याची तात्काळ चौकशी करून कडक कारवाई व्हावी. महिला आयोगाच्या अध्यक्षासुद्धा इथेच उपस्थित आहेत. त्यांनी महिला आयोगाने सुद्धा याची गांभीर्याने त्या ठिकाणी नोंद घ्यावी आणि अशा पैच्या कृत्य करणारा नराधपांना कडक शासन त्या ठिकाणी झालं गेलं पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. हां नाही, स्वतः छगन भुजबळ स्वतः भुजबळ साहेब हे बाहेर आहेत. समीर भुजबळ सकाळी होते. या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी त्या ठिकाणी केलं आहे. काही महत्त्वाचा कार्यक्रम असल्यामुळेच स्वतः समीर भाऊजी आणि माझी सकाळी चर्चा झाली. मीच त्यांना म्हटलं की इथला कार्यक्रम यशस्वी होईल. तुम्हाला जे काय अन्य महत्त्वाचं काम आहे त्या कामाकडे त्याने अधिक लक्ष द्यावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.